नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे व नेमकी माहिती काय आहे त्याबद्दल आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना याची जी काही रक्कम आहे ती अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बरेचसे जण असे आहेत की ज्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व काही जण असे पण आहेत की ज्यांच्या अकाउंटला अजून देखील सुद्धा हे पैसे जमा झालेले नाही आहेत. आता याच्यामध्ये पैसे जमा होण्यास कशा पद्धतीने सुरुवात झाली, कोणत्या-कोणत्या अकाउंटला हे पैसे येत आहेत, काय आहे? चला समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या मार्फत सर्व काही माहिती. व तसंच आपण हे पण बघणार आहोत, की आता जर बघा सध्याची महत्त्वाची बातमी काय आहे, की जो जालना जिल्हा आहे, तर राज्यातील वयोवृद्ध व निराधार व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे, बरोबर? या अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ₹900 दिले जातात. लाभार्थ्यांना जीवना वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी दर महिन्याला ही रक्कम मिळणे आवश्यक असते. परंतु बँकांकडून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याचा प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोयी टाळण्यासाठी आता ही रक्कम थेट डी-बी-टीद्वारे बँक खात्यांवर वर्ग करण्यात येत आहे, बरोबर? तर काय झालेलं आहे, की लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळण्यासाठी बँक खात्याला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्यावे लागणार आहेत. आता बऱ्याचशा जणांचं असं झालेलं आहे इथं, की ज्यांचं आधार कार्ड लिंकच नाहीये किंवा मग मोबाईल नंबर लिंक नाहीये. जर मोबाईल नंबर लिंक झालाय, तर तो दुसराच कोणाचा तरी लिंक झालाय. त्याच्यामुळे फारशा गडबडी इथं होऊ लागल्या आहेत. जर प्रॉपर तुम्ही एकदा तपासून घ्या, की तुमचं आधार कार्ड बरोबर लिंक आहे की नाही, तुम्हाला याचा मेसेज येतो आहे की नाही, तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा स्वतःचाच लिंक आहे की नाही किंवा की दुसऱ्या कोणाचा चुकून लिंक झालाय. चुकून होऊ शकतं, बऱ्याचशा वेळेस होतात चुकून गोष्टी. म्हणून एकदा कन्फर्म करून घ्या, की आपला नंबर बरोबर लिंक आहे का? तसंच आपण ह्याबद्दल अजून काय माहिती आहे तर बघूयात. तसंच संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे पैसे खात्यात जमा होतील. म्हणजे जर तुमचं अकाउंट बरोबर लिंक आहे तुमच्या मोबाईल नंबरला आणि तुमचं आधार कार्ड सुद्धा बरोबर लिंक आहे, तरच तुमचे जे पैसे आहेत संजय गांधी निराधार योजनेचे आणि श्रावणबाळ योजनेचे हे पैसे खात्यात जमा होतील.